गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा। प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग आहे। या अभंगातून तुकाराम महाराज जे पूज्य आहे त्यांची पूजा करावी, कोणी कोणाची पूजा करावी हे महाराजांनी आपल्याला पहिल्या कडव्यात सांगितलेलं आहे। भक्तांना देवाची पूजा करावी, शिष्यानं गुरुची पूजा करावी आणि मुलानं वडिलांची पूजा करावी आणि पत्नीनं पतीची पूजा करावी। ही विष्णूची महापूजा आहे। यापेक्षा दुसरा अनुभव नाही असं मला दुसऱ्या कडव्यात म्हटलं आहे। मुखानं खरं बोलणं आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं ही विष्णूची महापूजा आहे असं तिसऱ्या कडव्यात म्हटलं आहे। आणि महाराज म्हणतात असा जो कोणी निश्चय करेल ती पण विष्णूची महापूजा आहे असं शेवटच्या कडव्यात म्हटलं। माणसं नाहीतरी आशीर्वादाची अपेक्षा करतात, आशीर्वादाची अपेक्षा करतात। महाराज आशीर्वाद राहू दे। आता महाराजाजवळ आशीर्वाद नाही तर महाराज काय आशीर्वाद नाही। पण प्रत्येक जण बघा प्रसंगाला आशीर्वाद तो मागणार, मग समोरचा आशीर्वादाची त्याच्या शक्ती असेल नसल पण निश्चित मात्र त्यांच्याकडून आशीर्वादाची अपेक्षा करतात आणि आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य तिघा लोकांमध्ये आहे। ते 3 लोक कोणी कल्पना आहे, वैष्णव, मुनी आणि ब्राह्मण। महाराजांचं प्रमाणच आहे, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा पण घेऊ नये। प्रभू जरी झाला संसाराचा दास विहित तयास यांची सेवा। तुका म्हणे हे आशीर्वादी बळी जाईल तो छळी नरकायाची विठा। आशीर्वाद या 3 लोकांकडून मिळतात। जे वैष्णव आहे त्या वैष्णवाकडून आशीर्वाद मिळतो, पुन्हा जे मुनी आहेत त्या मुनीकडून आशीर्वाद मिळतो आणि जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणाकडून आशीर्वाद मिळत असतो। यापैकी माणसानं कोणालाच कमी समजलं नाही पाहिजे। एक सांगायचं का, यापैकी कोणाला कमी समजणं हा त्याचा कमीपणा आहे। या 3 पैकी जो कोणी या 3 पैकी कोणाला कमी समजायचं त्याच्यामध्ये कमीपणा आहे। कारण हे आशीर्वाद देण्याचे यांच्यामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे। आणि म्हणून आपल्या गावाला फार मोठ्या थोरा मोठ्याचा आशीर्वाद आहे। हे सद्गुरू भुले बाबाचे शब्द आहेत। थोरा मोठ्याचा आशीर्वाद मानायचा, कारण त्यांचा प्रत्येक शब्द घेण्यासारखाच होता। आमचे प्रत्येक शब्द टाकण्यासारखेच आपण सगळ्यांना महाराजांची कीर्तन ऐकले। सद्गुरू विठ्ठल बाबा भुले, कारण पुण्यतिथीला सप्ताहाला त्यांचे कीर्तन असायचे। गावानं परिसरानं त्यांचे कीर्तन ऐकलेलेच आहे। आणि म्हणून थोरा मोठ्याचा आशीर्वाद असावा लागतो।
महाराज म्हणता आशीर्वादी ही तर तुमचे आपल्या गावाचं जे चांगलं होत चाललं ना फक्त आशीर्वादच आणि याला आपण कोणीही नाकारू शकत नाही. म्हणून आशीर्वादानं चाललेला हा नाम सप्ताह आणि त्या नाम सप्ताहामध्ये आजची कीर्तनाची सेवा गावकरी मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी सर्वांकडून आलेली आहे. गुरुजीनं फोन केला. गुरुजी पाहिजे गुरुजी थोडीच होती होय, पण आता खरी गुरुजी झाली. एकदा आम्हाला झटका देवताच एकदा पेशंट बिघडत होत पण पुन्हा दुरुस्त झालं हे चांगलं झालं. असो आता तुमच्याबद्दल आता आम्ही काय सांगू. जांभरून असं, चारठाणा असं, मोहाडी असं, ती पिंपरी असं, सांगी म्हणा, ह्या जवळपासचे जे काही खेडे आहेत हे जीवाभावानं संस्थेवर प्रयोग करणारी मंडळी आहे. बर नुसते बोलके नाही, नुसते बोलके आहे. कारण ह्या कोरोनाच्या काळामध्ये साबणासह पुरवलं याच्यापेक्षा पुन्हा काय सांगितलं विठाला. साखऱ्या पत्ती साखऱ्या पत्ती साबण सोड्या अरे याच्यापेक्षा खाली येऊन काय याच कोणाकडे लक्ष नसतं. पण याच्यासह ज्या गावानं पुरवलेलं आहे ते जांभरून म्हणून सांगण्याचा तात्पर्य अर्थ असे या सर्वांचे संस्थेवर उपकार म्हणलं तरी काही अर्थ नाही. उपकार कशाला म्हणायचं नाही, उपकार कशाला म्हणायचे कल्पना नाही. कोणतीही अपेक्षा नसताना सहकार्य करणं त्याला म्हणायचं उपकार. टाळी वाजवली तर बरं वाटेल. उपकार उपकार कशाला म्हणायचं महाराज. कोणतीही अपेक्षा नसताना सहकार्य करणं त्याला काय म्हटलेलं आहे. आता कोरोनाच्या काळामध्ये किंवा सतत आमच्याकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही, नाही मोठेपणाची पण अपेक्षा नाही, मान सन्मानाची अपेक्षा नाही, पण सहकार्य याला काय म्हणायचं. तुम्ही माना न माना गुरुजी जरा मानिनात पण माना न माना पण उपकार नक्कीच. आणि म्हणून आज आम्ही जशाला तसे येतो. असो आपला विषय काय झाला ते असा हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये गावातले परिसरातले सर्व मंडळी आलेले आहेत. तुमचं प्रेम आहे म्हणून हे सर्व येतात. जेव्हा तुमचं पारमार्थिक प्रेम कमी होईल त्यावेळेला गावातलेच येणार नाही तर परगावचा प्रश्नच नाही. परगावची सर्व टाळकरी मंडळी आहे हे सर्व या कार्यक्रमाला आलेले आहे. आता महाराज बऱ्याच दिवसापासून कार्यक्रमाला येतात. सकाराम महाराज वगैरे सर्वच आहे. आपल्याला जशी काय सेवा करता येईल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू. माणसं कशालाच कमी नाही, फक्त आचरणारच कमी येतो. आणि त्यामुळे तुम्हाला काय होतं माहिती, करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. हे कसं व्हायला लागलं तुम्हाला कल्पना आहे. घागरीमध्ये पाणी भरणं चालू आहे पण घागरच भरत नाही. घागरीमध्ये पाणी भरणं चालू आहे घागर किंवा रांजण, रांजणामध्ये पाणी भरणं चालू आहे पण रांजण काही भरत नाही. तसं आपलं कर्म चालू आहे
पण आणि काही तृप्ती मिळत नाही विठाला. माणसं ऐकता पण तशा पद्धतीनं अनुकरण करत नाही. कशा पद्धतीने सहज उदाहरण ते उदाहरण असं आहे की एक किराणा दुकानदार होता आणि त्याला एक काम करणारा हाताखाली नोकर पाहिजे. मग त्याला नोकर पाहिला आणि त्या नोकराला त्याच्याकडून सगळं लिहून घ्यायला लागले आहे. बरं ध्यानात ठेव, मी जसं सांगल तसं तुला ऐकावा, जसं सांगल तसं ऐकावं लागत असं लिहून त्याच्याकडून कोणा सही करून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी तो ग्रस्त दुकानात गेला. आता मालक लागला सांगायला, 1 किलो साखर दे, 1 पतीचा पुडा दे, पुन्हा 1 बिड्याचा कट्टा दे, बिड्याचा कट्टा, पुन्हा काड्याची पेटी दे, तंबाखूचा पुन्हा तोटा दे, डाळ दे, तूप दे, तेल दे. ते नुसतं असं राहिलं होतं. त्यामुळे मी तुला किती वेळ झालं सांगायला दे 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 दे, तू नुसता उभा राह. नाही म्हणजे काय गेलं बघा ना त्याच्यात. मी जे सांगन ते तुला ऐकावं लागेल. तुम्ही सांगायला मी ऐकायला, तुम्ही द्या कुठं मध्ये विठाला. तुम्ही द्या म्हणजे का नुसता ऐका म्हणजे. मी बराच वेळ झाला ऐकायला, तुम्ही सांगायला लागले मी ऐकायला लागलो. तसं आपलं झालं. आम्ही सांगायला तो तुम्ही ऐकायला पण काही करण्याचा माझा पत्ताच नाही. टाळी वाजवा म्हणलं तरी वाजतच नाही. आम्ही म्हणलं टाळी वाजवा, आम्ही सांगितलं तुम्ही ऐकलं पण वाजवली कोणीच नाही. लक्षात ठेवा, महाराजांना म्हटलेलं आहे तुका म्हणे करून जावी आणि त्याचे पाय माझे ते. तुका म्हणे करू नका, आपण हे परमार्थामध्ये करून दाखवलं पाहिजे. माणसं नुसतं ऐकतात पण करून दाखवत नाही. आणि प्रपंचामध्ये माणसं बोलत नाही पण करून दाखवतात. काय बोलून दाखवते, इथं असं करायचं, तिथं तसं करायचं, तिथं तसं करायचं, बोलून दाखवत नाही.
सांगितले करावे ते काम स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे. तर या ठिकाणी नुसतं सांगणं आणि ऐकणं महत्वाचं नाही, तर कृतीमध्ये आणणं महत्वाचं आहे. आपण जे ऐकतो ना ते जर कृतीमध्ये आणलं नाही बरोबर, आपण जे ऐकतो ते कृतीमध्ये जर आणलं नाही तर त्याचा परिणाम उलटा होता. माणसं येते तुमचा जोडा कशात फळ मारतात, गंजा केलं म्हणजे साध्या भाषेमध्ये लय भजन केलं तुम्ही काय भजनाला चला भजनाला चला भजनाला चला, लय भजन केलं आम्ही. आता करा ना तुम्ही, समजायचं याने नुसतंच ऐकलेलं थोडं ध्यानात ठेवा. आपण जे ऐकतो ना ते निश्चित कृतीमध्ये आणलं पाहिजे, आणि कृतीत जर ऐकलं आणलं ना तर निश्चित आपलं कल्याण आपल्याला कल्याण व्हावं असं वाटतंय ना, आपल्याला कल्याण व्हावा असं आपल्याला वाटतं का? वाटतं का? ऐकू येतं ना? आपलं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटतं का? इमानदारीने सांगा बरं, आपलं कल्याण आपल्याला व्हावं असं वाटतं का? वाटतं ना? मग आम्ही सांगतो तसं करता ना? मग कसं होईल? पोट भरावं वाटतं, मग आमच्या म्हणण्याप्रमाणे ऐकता का? नाही, पोट भरावं वाटतं, पण तुम्ही म्हणण्याप्रमाणे आले ऐकत नाही. अरे बाबा जेवले तर पोट भरण. कसं आपल्या कल्याण आपल्याला व्हावं वाटतं ना, तर मग साधू संतांना सांगितलं तशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. आणि जर आपण साधू संतांच्या म्हणण्याप्रमाणे केलं नाही तर इच्छा असूनही आपलं कल्याण होणार नाही. नेमकं कल्याण म्हणजे काय? कल्याण म्हणजे हे पण कळालं पाहिजे, नाही तर भिवंडी कल्याण नाही. भिवंडी कल्याण आहे ते भिवंडी कल्याण आहे. कल्याण कल्याण या शब्दाचा अर्थ कृतकृत्यता. कृतकृत्य झालं, इच्छा केली ते कृतकृत्य झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. म्हणजे पुन्हा थोडक्यात सांगितलं, कल्याण होणं म्हणजे खरं सुख मिळणं. कल्याण होणं म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला खरं सुख मिळणं. मग एक सांगा, सुख मिळत नाही का खरं सुख मिळत नाही? सुख मिळत नाही का? मग सुख मिळत नाही का खरं सुख मिळत नाही? सुख मिळत पण खरं सुख मिळत नाही. मग सुख मिळत तर कोणतं सुख मिळत? हे प्रापंचिक जे काही सुख आहे ते खरं सुख नाही. परमात्म सुख हे खरं सुख आहे. जसं महाराजांनी म्हटलं, कृष्णाच्या सुखे भूक नाही तहा, सदा समाधान सकळांचे, कळले ते नाही झाले किती, बाहेर डबास विसरले. तात्पर्य अर्थ, परमात्म सुख मिळणं त्याला म्हणायचं कल्याण होणं. असं सुख मिळण्याकरता आम्ही काय करायला पाहिजे ते महाराजांनी
कल्याण व्हावा, आपल्याला खरं सुख मिळावा असं ज्याला कोणाला वाटत असेल ना, तर त्यांना स्वामीची सेवा करा. स्वामी कोण? स्वामी 2-3 अर्थानं वापरले आहे. देवाला देखील स्वामी म्हटलेलं आहे, मालकाला देखील स्वामी असं म्हटलं आहे. जसं आपण देवाची सेवा करा, देवाची सेवा करणे याचा अर्थ काय माहिती का? सेवा ते आवडी उच्चारावे ना. तिथंच आपल्याला कटाळा येतो. पण सोपं आहे पुन्हा. देवाचं नाव सोपं आहे का अवघड? प्रमाण नको का? देवाचं नाव सोपं आहे का अवघड? अरे प्रमाण आपल्याला पाठायचंच नाही. नाम कीर्तन साधन पण कधीच घेत नाही. आपण सांगू शकतो, चालीवर म्हणू शकतो, ऐकू शकतो, पण घेऊ शकत नाही. किती पाप. सांगू शकतो नाम सोपं आहे. आपण चालीवर म्हणू शकतो आणि ऐकू पण शकतो आपण, पण देवाचं नाव कोणी घेऊ शकत नाही. आमच्यासह तुम्ही आम्ही कीर्तनातून नामाचं महत्व असं सांगू की लोकांना वाटतं हे काय रात्र दिवस घेत काय करणार. पण कीर्तन सुटल्याच्या नंतर जैसे ते विठ्ठला विठ्ठला नामाचं महत्व सांगणारा जर नाम घेत नसल तर ऐकणाऱ्याला काय नामाचं महत्व वाटणार. पण सद्गुरु भोळे बाबा सांगायचे काय, तुका म्हणे करुण दावी त्याचे काय नाही. तुकाराम महाराजांना देखील म्हटलेलं आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा फार नाही. तात्पर्य अर्थ झालेला आहे, देवाची सेवा करणं म्हणजे देवाचं नाव घेणं. देवाची सेवा कोणती आहे? अहो देवाची सेवा. आपण देवाची सेवा करणारी का? मग देवाचं नाव घेणं ही देवाची सेवा आहे. हे महाराजांचं प्रमाण, हे आमचं नाही. सेवा ते आवडी उच्चार आहे नाम. देवाचं नाम घेणं ही देवाची सेवा आहे. अशी तुम्ही देवाची सेवा करा. काय अवघड? माणसाचं एक आहे, सोपं आवडत नाही आणि कठीण जमत नाही, मग माणसं काहीच करत नाही. त्याच्याने आपण नादीच लागत नाही. मग देवाचं नाव घेत चला. महाराजांनी म्हटलं तुमच्या सगळ्या इंद्रियाला काम, पण याला काय काम? पायाला कामे, हाताला कामे, डोळ्याला कामे, कानाला कामे, तोंडाला करतो. काय कामे समजा. आणि जे रिकामं राहतं ते रिकामं काम करतो. जे रिकामं राहतं ते रिकामं काम करतो. तुम्ही बघा, तुम्ही देवाचं नाव घेऊ नका, तुम्ही काहीतरी बोलत राहणार. काहीतरी तुम्ही बोलत राहणार. मग महिला मंडळ असो का पुरुष मंडळ असो, पण महिला मंडळाचं येतो एका ठिकाणी बसल्यानं ते बोलणारच नाही. ते काहीतरी आपले पद म्हणणार बघा, ते देवाचे पद. आणि तुम्ही आम्ही बघा ना, पिढ्या फुटीत बसणार. विठाला विठाला गाडी आहे, गाडी लावायची, गाडी आहे का? तुमच्या आमच्या नुसत्या गप्पाचं नाणार, पण देवाचं नाव कधीच घेणार नाही. कारण आपण असली खानदानीवर देवाचं नाव आपण घेणार. मना राम राम काही राग
म्हणा आणि हातानं टाळी वाजवा. तुम्हाला माहिती आहे शेवट काही गोड नाही, फक्त राम नामच गोड आहे. राम राम दोन्ही अक्षरे सुलभाने सोपारे, जागा मागल्या पहारे, शेवटचे गोड तेची खरी गा. शेवट काय खरं गोड काय माहिती, शेवट ते बाकी काहीच खरं, फक्त देवाचं नावच खरं. ते सगळं इथंच राहणार आहे. दोन्ही हाताने जे कमवलं ना, हे दोन्ही हाताने जेवढं आपण कमवल्या जातं तेवढं तेवढं या ठिकाणी राहत. जसा आला तसाच जातो. जसा आला बिना करदोड्याचा आला तर बिना करदोड्याचाच जातो. करदोडा पण बरोबर नाही, त्या वेशीमध्ये करदोडा पण तोडून टाकल्या जात. बिना करदोड्याचा आलेला तर बिना करदोड्याचाच जावं लागतं, हे ध्यानात ठेवा. पण काय माणसं त्या पैसा करतात, लांडी डबडी करतात, राम 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 काय दंडामूर्ती करतात, काय कपट करतात आणि धन मिळवतात आणि शेवट मरतात. बाळकाने म्हटलं हात झाडून या जाती पात्र होती दंडाची. अहो दंडमूर्ती करून तुम्ही कमवता आणि शेवट हात झाडून एकटे जशाला तसं जात. धना मिळालो ही कोटी संगे नाही रे लपोटी. पण आता एक खरंय का खोटं? धन मिळविले पोटी संगे नाही रे लंग, हे खरंय का खोटं? हा बर महाराजाचं खरंय का आमचं खरंय का तुमचं खरंय? ते सगळ्यांचं खरंय. कारण महाराजांना प्रमाण दिलं, त्या महाराजाचा उच्चार आम्ही करून दाखवला आणि प्रत्यक्ष आपल्याला त्याचा अनुभव पण आहे. आपल्या घरातले लोक गेले, त्यांनी काय घेऊन गेले? आपल्या घरातले लोक गेले ना, तर आहे तसं असेल तसं बोय झपाट नंतर दिसते. आपल्या घरातले बरेच गेले ना, पण कोणी काय नेलं संग? होय मला वडील आहेत ना तुम्हाला? वडिलांनी जागा नेली कशात नेलं? बरं 5 रुपये, बरं 5 रुपये एखादा पैसा ध्यानात ठेवा. कोटी जरी मिळवलेला असलं ना, एक पैसा देखील मनुष्य घेऊन जाऊ शकत नाही. पण काय माणसं माजल्यावर करते, असं मावतच नाही कोण. आणि काही तर जमिनीवर चलतच नाही. हवेतच असतात, हवेतच असतात दंडत होत तिथं. अरे काय हवेत येते, काय दंडत होत तिथं. अरे सर्वच्या सर्व ईश्वर हे गुण पण बरोबर येत नाही. गुणे दिसायला हे काय आहे गुणाचे ना, ते पण बरोबर येते. पण माणसं याच्याकरता काय मरायला लागलेले, कमवायला लागलेले. कमवणं याचा अर्थ असा नाही, पण आपण जे कमवतो ना ते योग्य ठिकाणी आपण खर्च करा. जोडून या उत्तम व्यवहारे उदास विचारे. एवढं आपल्याला बोलण्याचं तात्पर्य अर्थ आहे.
आपल्या बरोबर काही येणार नाही, फक्त देवाचं नावच आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून महाराजांनी म्हटलेलं आहे स्वामी काज गुरु भक्ती. देवाची सेवा करत चला, पुन्हा हा योग आपल्या जीवनामध्ये कधीच येणार नाही. विठ्ठला देवाची सेवा केली तर तेच आपल्या कामी येणार आहे. आणि देवाची सेवा न करता केवळ जर प्रपंच करत राहिला तर प्रपंच इथं राहणार, पण आपल्याला जन्म मरणाला सामोरं जावं लागणार. प्रत्येकानं ध्यानात ठेवा, कोणी असो प्रत्येकानं देवाची सेवा करा, देवाची भक्ती करा. भक्ती करणं या शब्दाचा अर्थ देवाचं नाव घेत चाललं. म्हणा राम राम टाळी वाजवा. स्वामी काज गुरु भक्ती म्हणजे जे भक्त आहेत त्या भक्ताला सांगितलं की तुम्ही देवाची सेवा करा. जे शिष्य म्हणून घेणारे आहेत त्या शिष्यानं गुरुची सेवा करावी. विठ्ठला विठ्ठला. आपण कोणाला गुरु मानतो ना, गुरु केल्या जातो म्हणा किंवा गुरु आपण मानतो. काही गुरु करतात, काही गुरु मानतात. तुम्ही करा अथवा माना, पण तुम्ही गुरुची सेवा करा. काहीला तर काहीच नाही. सकाळी एक गुरु, दुपारा एक गुरु, संध्याकाळी तिसराच गुरु. तुका म्हणे टाळा आणि नाही त्याची अवकाळा. आपला गुरुच आणि ठरला नाही तर पुढचा प्रश्नच नाही. गुरु आपला ठरला पाहिजे, त्या ठिकाणी आपली श्रद्धा राहिली पाहिजे आणि त्यांची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे. म्हणून माऊलीने एका ठिकाणी म्हटलं, म्हणून जाणते गुरु भजिजे केले कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पडलो संतोषते. गुरुची सेवा केली पाहिजे, कारण गुरु दाबिल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा. बुद्धीचा बळकटा फेडीला जेणे तुझा. साधी गोष्ट आहे. एखादा चांगला असावा आणि ते बिघडावं. माणसाची चर्चा काय असते, एखादा चांगला आहे पण तो बिघडावा. लोकांची काय चर्चा असते माहिती, कोणीतरी गुरु भेटला असावा, नाहीतर ते असं वागणार नव्हतं. अहो आमच्या बरोबर मी आणि कधी माळ काढी, कधी काय झालं काय मिळत नाही. कोणीतरी गुरु भेटला म्हणजे माळ काढायला देखील, माळ घालायला गुरु लागतो, तर माळ काढायला देखील काही गुरु असतात. कधीपासून नादी लागला, एखाद्यानं पंढरपूरला यावं ते वातावरण बघावं, माळ घालावा आणि गावाकडे आलं की मित्र मंडळीमध्ये यावा आणि माळ ते असं वर ठेवते. माळ वर ठेवली की पहिलं ते म्हणतो कधीपासून ती काढा. महाराज म्हणजे माळ घालावा आणि महाराजाच्या नादी लागतो, त्याचाच वेळ का त्याला. आणि त्या महाराजाच्या नादी लागला त्याला पश्चाताप होत होती म्हणून उगत घातली बाबा, लगेच काढ्या. पण ध्यानात ठेवा, गुरु लागतो जसा अंधारामध्ये उजेड लागतो. अंधारामध्ये उजेडात नसेल लागत तर काय. समजा आता एक गुरुजी झाले, हे स्वतः गुरुजी झाले का, त्याला गुरुजी मिळाली म्हणूनच गुरुजी झाले. ते आपल्या समोर झाले. आता तुम्ही टाळकरी झाले,
कोणीतरी तुम्हाला गुरुजी मिळाले? गुरु विनानुभव कैसा पारे गुरु देव आणि गुरुविना अनुभव भावेन देवम करया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति भावेन देवम देवाकारणे भाव तस्मात् म्हणून भावाना देव आणि गुरुना अनुभव विठाला इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीला ध्यानात ठेवा गुरु बिन कौन बतावे पण गुरुची सेवा केलीच पाहिजे. माणसं घरच्याची सेवा करतील पण गुरुची सेवा करणार नाही. लाज वाटते माणसाला. गुरुची सेवा करायची म्हणलं तर लाज वाटते. आणि घरच्याची माणसं बिनलाज परंपराने सेवा करतात. त्यालाच गुरुची सेवा करायला. महाराजांना म्हटलं स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन. पितृवचन म्हणजे मुलानं व आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केलंच पाहिजे. सगळ्यांनी एकदा भजन करा बघा. माणसं भजनच करत नाही. महादेवानं भजन केलं प्रमाण भजन करी विठाला विठाला भजन केलं पाहिजे. महाराजांना सांगितलं मुलानं आई वडिलांच्या आज्ञेचं पालन केलंच पाहिजे. कारण आई वडील हे आई वडिला करता नसता. आई वडील हे मुलाबाळा करतात. का ते आपल्या सुखाचा त्याग करतात. ध्यानात ठेवा. मुलाईनं काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे. आई वडील आपल्या सुख सुविधाचा त्याग करतात आणि केवळ आपल्या मुलाबाळाची सोय करतात. बरोबर आहे. आपल्या सुखाचा त्याग करतात पण मुलाबाळाची सोय करतात. आणि मग त्या आई वडिलाची मुलांना आज्ञेचं पालन करू नये. अहो देवानं आज्ञेचं पालन केलं आपण का करू नये. प्रभू रामचंद्रानं आता रामायणामध्ये विषय आहे. माणसं रामायण ऐकत आणि घरी जाऊन हाणामाऱ्या करते. काय झालं म्हणजे भावाभावाचे भांडणं लागले आणि दोघं भाऊ रामायणाला होती. विठाला दोघं भाऊ पुन्हा रामायणाला. इथं कोणी असले त्याला सोडून दोघं भाऊ रामायणाला. आणि नेमकं भरताचं रामाचं ऐकलं चरित्र आणि घरी जाऊन हे राम भरत लागली एकमेकाला हाणायला. काय होत तात्पर्य अर्थ ध्यानात ठेवा. जसं प्रभू रामचंद्रानं आपल्या आईच
आणि वडिलाच्या आज्ञेचं पालन केलं. आई म्हणजे सखी आई नव्हती, सावत्र आई. काही कोण होती? सावत्र आई होती. पण सावत्र आईच्या आज्ञेचं पालन केलं, बापा वडिलाच्या आज्ञेचं पालन केलं. आणि म्हणून आज प्रभू रामचंद्राची कीर्ती अशी एखाद्या सूर्यासारखी काय तेवत आहे. आपणही आपल्या आई वडिलाचे आज्ञेचं पालन करा, म्हणजे त्यांची सेवा करा. तुम्हाला आई वडिलाच्या सेवेची ताकद माहिती नाही. आई वडिलाच्या सेवेची ताकद माहिती नाही. आई वडिलाची जर तुम्ही निश्चिम सेवा केली तर देव तुमच्या जवळ येतो. विठाला विठाला. तुम्हाला उदाहरण माहितच आहे. पुंडलिक रायानं काय केलं सांगा बरं. कोणाची? आई वडिलाची सेवा केली. स्वतः देव पुंडलिकरायाजवळ आलेले आहेत. ही पुंडलिकरायाची गोष्ट नाही. आपणही पुंडलिकराय व्हा ना. आई वडिलाची सेवा करा. निश्चित आपल्याला देव म्हणजे सुखाला कमी पडणार नाही. आपल्याला सुख मिळेल. देव मिळणं म्हणजे काय? सुख मिळणं. म्हणून आई वडिलाची सेवा करत चला. कोणी करत नसेल त्यांनी करा. निश्चित तुम्हाला सुख मिळेल. विठाला विठाला. आपल्या एका पोरानं आज आला होता भेटायला. एकटाच कोणा माय बापाला घरी सोडलं ना. आपण बायकोला घेऊन रामनगरला आला. अरे म्हणजे आई वडील मला आहे ना घरी. पण कोणा एखादा भाऊ असं नाही. मला मी एकटाच. आता ते आई वडील काय आशीर्वाद देत असतील? आशीर्वाद शाप देत नसतात. ध्यानात ठेवा. गुरु आई वडील शाप देत नसतात, पण शाप नक्की लागत असतात. शाप कशाला म्हणायचं माहिती? गुरुला दुःख होणं हे शाप आहे. आई वडिलाला मुलापासून दुःख होणं हा त्यांचा शाप आहे. विठाला. म्हणून आई वडिलांचे आज्ञेचं पालन करा. स्वामी काग गुरु भक्ती पितृ वचन म्हणजे आई वडिलांच्या वचनाचं पालन करा. आणि पुढं महाराजांना सांगितलं पुन्हा राहिलं ना. पुन्हा कशाला सोडायचं ते? होय. पत्नीनं पतीची सेवा करायची. पत्नीनं पतीची सेवा करायची. केलीच पाहिजे. मला कल्पना आहे. पत्नी नसून ती लक्ष्मी आहे आणि पती नसून तो नारायण आहे. विठाला. पत्नी नाही बाय का. पतीनं पत्नीला सामान्य समजू नये. काय? पतीनं पत्नीला सामान्य समजू नये. ती साक्षात लक्ष्मी आहे. आणि पत्नीनंही पतीला सामान्य समजू नये. पती हे नारायण आहे. पती आहे तोपर्यंत पत्नीला पतीची किंमत कळत नाही. पण पती गेल्याच्या नंतर मग पत्नीला पतीची किंमत कळत असते. तिला कोणी कुंकू लावित नाही बघा. अंगावर सोनं मावत नाही, पण तिला हळदी कुंकू अधिकार नाही. ती अशी लहान तोंड करून बसते. आणि एखादी फाटक्या लुगड्यावरली बाई एकमेकीला त्या कुंकू लावत असतात. मग बाईला जे काही महत्व आहे ते बाईमुळे येतं.
हा? अहो बाईला जे महत्व आहे ते बाईमुळे आहे का पतीमुळे आहे ध्यानात ठेवा. हे पत्नीनं कधीच विसरू नये. विठाला विठाला काही सेवा तर करीतच नाही पण काय बोलते हे सांगता येत. काय बोलते काही सांगता येत. अहो बद्री केदारला आम्ही केलो. आम्ही हेलिकॉप्टरनं जाऊन चाललो होतो. बर ते मालक जे होता ते सामान मिळवतो. बरं त्याच्याकडे 2-3 कंपन्या होत्या. कंपन्या म्हणजे असे 4-4 कंपन्या नव्हत्या. 400-500 लोक त्याच्या हाताखाली होते आणि त्यांच्यामुळेच आम्हाला ते हे झालं समजा बदली केलं. माझ्या देखत काय बिघडलं पाहिजे त्याची. तुम्हाला असं काय फालतूपणा लावला तुम्ही. म्हणून बापरे फालतूपणा म्हणजे कोणाला बोलत असं. बायकोनं नवऱ्याला म्हणा काय फालतूपणा लावला तुम्ही असं. मी म्हणू बा तुम्हाला असं असं म्हणजे मला तुम्हाला माहित नाही. ती वरून बोलते पण तिच्या मनात काही नाही. याला काय म्हणायचं. कोडग्या लाज नाही कालचा कोडगा. काय माणसं बेसर माणसं ती बोलतच राहते. हे आपलं हसतच राहते. विठाला विठाला ध्यानात ठेवा. पत्नीनंही पतीला काही समजू नये आणि पतीनं देखील पत्नीला काहीही समजू नये. तुम्ही लक्ष्मी समजा आणि नारायण समजा. आजपासून तुमच्या सुखाला कमी राहा. तुकाराम महाराजांना मुद्दा म्हटलेला आहे. जर आपण पत्नीनं पतीची सेवा केली तर तिची देवावर सत्ता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. विठाला विठाला सती अनुसयाचं उदाहरण नाही. दत्तात्रय महामुनीच्या जन्माची कथा आहे. ती काय आपल्याला कथा लावायची नाही पण त्या अनुसयाची काय ताकद होती माहिती. त्या पतिव्रतेची ते 3 देव नग्न भिक्षा मागायला आलेले आहे. त्यानं काही ना पतीच्या पायाचं तीर्थ घेतलं त्यांच्या अंगावर टाकलं. लहानारी पोरं झाली आणि पाळण्यामध्ये टाकले आणि झोका देत गाणं गाऊ लागले आणि त्याला पाळलं. हे कसेच टाकायचे. पतिव्रतेची ताकद. पतिव्रता या शब्दाचा अर्थ काय कल्पना पतिव्रता हो काही काय पतिव्रता पतिव्रता माऊली. पतिव्रता शब्दाचा व्रत हेच जे पती हेच जिचं व्रत आहे त्याला म्हणायचं पतिव्रता. विठाला किंवा पतिव्रते जैसा प्रकार प्रमाण. आम्हा नारायण तैशा परी. तात्पर्य अर्थ एक लक्षात ठेवा. पत्नीनं पतीची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे असं. विष्णूची महापूजा.
किती वाजता असं 5-10 मिनिटात आपली सेवा संपून ठराव हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. भक्तांना देवाची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे. शिष्यानं गुरुची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे. मुलांना वडिलांच्या आज्ञेचं पालन करणं ही विष्णूची महापूजा आहे. आणि पत्नीनं पतीची सेवा करणं ही विष्णूची महापूजा आहे. महाराज म्हणतात याच्यापेक्षा अनुभव दुसरा नाही. हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. याच्यापेक्षा अनुभव दुसरा कोणताच नाही. मग आता प्रत्येकाने हे ध्यानात ठेवा. कोणी कोणाची सेवा करायची. भक्तांना देवाची, शिष्यानं गुरुची आणि मुलानं वडिलांची पत्नीनं सेवा करणं हे दुसरं तिसरं काही नसून ही विष्णूची महापूजा आहे. याच्यापेक्षा अनुभव दुसरा कोणताच नाही. अरे आपण किती देवाला पाणी घालीत बसलो आणि हे जर आपण नाही केलं ती पूजा असेल पण महापूजा नाही. मग आपण तिकडे पंढरपूरची महापूजा जरी केली 25,000 रुपये खर्च करून 50,000 रुपये खर्च करून तरी ती महापूजा होऊ शकतच नाही. मायबाप रडायले आणि तिकडे 50,000ची पूजा करायला काय उपयोगी. ही खरी विष्णूची महापूजा आहे. ते तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. ही विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे दुःख बी अनेकाच्या दुखे. सत्य बोले मुखे. एक ध्यानात ठेवा. काही जरी आपल्याला करता नाही आलं फक्त खरं बोलत चालाल. खरं बोलत चाल. माणसाने खरं बोललं पाहिजे. खोटं बोलत नाही. जे असं ते आता साध्या साध्या गोष्टीला खोटं बोलते माणसं. कुठपर्यंत आले. अहो 2 मिनिटं 2 तासही होते तरी पण 2 मिनिटं संपतच नाही. आणि खरं बोल ना बाबा 2 तास लागते 4 तास लागते सांग ना. नाही ना मला 2 मिनिटात काळजीच करू नका. काही नाही येतच नाही. खोटं बोलणं मग पावला खोटं बोलणं काहीच कारण नाही खोटं बोलणं. पण एखाद्या सवय लागली ना कोणतीही एकदा सवय लागली ना खरं जरी असलं तर माणसं तिथं खोटं बोलत.
सहज खोटं बोलते, सहज खोटं बोलते. एकदा मला बिडी आहे, मला देवा शपथ बिडी आहे, कट्टा दाबला. असा हात दाबला म्हणतो देवा शपथ बिडी. अरे तू जर मला द्यायचे नाही म्हणलं तर काय बिघडाय, तू काय हाणणार आहे का? माणसं सहज खोटं बोलते, खोटं कधीच बोलणार नाही. कारण खरं बोलण्यामध्ये वाचिक तप होत असत आणि वाचिक तप झालं की ते जे बोललं ते खरं होत असतं. काही काही माणसं म्हणजे आमच्या गावामध्ये गरीब मनुष्य बघ काय म्हणते, आमच्या गावात गरीब मनुष्य पण ते बोललं तसंच होत. आता आपल्या किसन महाराजांची गोष्ट, आता हे आमचं कशाला होतं, सर्वसामान्य परिस्थिती, पण आपलं खरं बोलणं, खरं राहणं. आज त्यांची तिथं सेवा चालली, त्यांचे तिथं मोठाले भंडारे व्हाले, मोठाले कार्यक्रम व्हाले. हे कशाचा परिणाम, खोटं बोलण्याचा परिणाम आहे का? माणसाला कशाने काय होतं काही कळतच नाही. जर थोडं ध्यानावर आणले तर माणसाला कळलं ना. अहो तुम्ही खरं बोलत चाला ना. अहो पुढे चालून तुमची लोक पूजा करतील, आता ते खरं बोलण्यामध्ये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात खरं बोला, खरं बोलणं ही देवाची महापूजा आहे. आम्ही मवाळ मितले आम्ही रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. माणसानं खरं बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे, थोडं बोललं पाहिजे. काही माणसं काय बोलते बाबा, कटाळा येतो तर त्याचं बोलणं संपत. माणसं त्याचं बोलणं तोडायचा प्रयत्न करते पण ते तोडूच देत नाही. असं शब्दाला शब्द असं जोडलेलाच असतो. हे जांभळ्यात येते, आळ्या पिळ्यात येते, ऐकणार जांभळ्यात येते, आळ्या पिळ्यात येते. बसाना वगैरे चहा घेऊ आळत जाईल ऐकण्याकरता, पण बोलणं चालूच राहत. पगळ सारखं आपलं तेच 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 पुन्हा पुन्हा तेच बोलणं, नवीन पुन्हा काही बोलणं नाही. महाराजांनी म्हटलं साचा आणि भवान मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृत आहे. साच आणि मवाळ पाहिजे. त्या एका मुलाला सहज म्हणलं कोणी रे, आता ते काय म्हणलं माहिती का, तुम्हाला हे मायचा नवरा आहे. आता खरंय का खोटे, खरंय पण मवाळ कुठे. सत्य बोले मुखे विष्णूची महापूजा. कोणा दुःखवी अनेकाच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखानं दुःख होणं ही विष्णूची महापूजा सांगितली. पै पायी काटा नीटे तव जीवी व्यथा उमटे, तैसा पोळे संकट पुढला चिनी. जसं आपलं समजा पोट दुखायचं, काय आपलं पोट दुखायचं तर सगळ्या अंगाला वेदना होतात की नाही. दात दुखायला त्याच्या सगळ्या अंगाला वेदना होतात की नाही. तसं एकाला झालेलं दुःख याला दुःख झालं. तुका म्हणे एका देहाचे सुख दुःख जीवन भोग. तात्पर्य अर्थ एवढाच आपल्याला आहे, माणसानं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील झालं. ज्या वेळेला वसुदेव नंद वसुदेवाच्या भेटीला गेले त्यावेळेला नंद म्हणतात की वसुदेवा तुम्हाला कारागृहामध्ये त्रास झाला, कंसानं त्रास दिला, फार वाईट गोष्ट झालेली आहे.
वसुदेवाने आपलं कारण सांगत बसले नाही. ते म्हणले तुम्हाला बऱ्याच दिवसानं म्हातारपणामध्ये मुलगा झाला, देवानं चांगलं केलं. म्हणजे आपलं दुःख मानलं नाही, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील झाले. तसं आपण आपलं दुःख मांडलं नाही पाहिजे. माणसं समजवायला जाते तर आपलंच घरानं सांगत बसते. समजा कोणाचं काय घरातलं कोणी गेलं, आता तिथे गेल्या त्याच्या दुःखातच सामील व्हायला पाहिजे ना. कसं झालं, काय झालं, कसं अनाथ झालं, काय दुखत होतं का, हे तिथं गेलं ना आपलंच घरानं सांगत बसलो. म्हणजे आपलं दुःख मांडणं तिथं योग्य नाही. त्यांच्या दुःखामध्ये सामील होणं ही महाराज म्हणतात देवाची पूजा आहे. सत्य बोले मुखे दुःखवे अनेकाच्या दुःखे. आणि शेवट
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ परत होता वरच्या प्रमाण जन कोणी निश्चय केला पहिला दुसरा तिसऱ्या कडव्यामधल्या प्रमाण जन असा निश्चय केला निश्चित त्याला महाविष्णूच्या पूजेचं फळ मिळत असं शेवट सांगितलं निश्चयाचे फळ तुका म्हणे तेचे फळ हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा ज्ञानेश्वर